पहिल्यामध्ये आणि आतामध्ये काय चेंजेस झालंय. पहिलं वातावरण काय होतं, इश्यू नव्हता आणि आता इश्यूकडे चाललोय, तर काय वातावरण घरचं झालंय. हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगते की त्यांच्या जीवनात शांती काम करणार. हालेलुया. स्तोत्र 28:7 एकदा वाचा. हे अभिषेकाचे फायदे आहेत, हे प्राप्त करा तुम्ही. ह्याच्याद्वारे सगळं घर बदलायला वेळ लागणार नाही, घरातून भूत निघून जायला वेळ लागणार नाही, घरातून रोग निघून जायला वेळ लागणार नाही, घरातून जे मानसिक रोगी आहेत, मेंटल सारखे झाले, ते पळून जायला, म्हणजे त्यांच्यामधून दुरात्मे पळून जायला वेळ लागणार नाही. हे अभिषेक प्राप्त करा. पण कसा? इथं येऊन संगतीमध्ये राहून. वाचा. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे, त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवला हो. आणि मी सहाय्य पावलो, म्हणून माझे हृदय उल्हासते. मी गीत गाऊन त्याचे स्तवन करू. हालेलुया. म्हणा गीत गा. आता अभिषेक कधी येतो? आराधनेमध्ये तर येतो, पण वैयक्तिक जीवनामध्ये पण चालता उलता गीत गायला शिका. फक्त इथं 2 तासच नाही, आमच्या सोबत करतात, पण पवित्र आत्म्यासोबत उठता बसता फेलोशिप करा, येशू सोबत फेलोशिप करा. एकटा पण असलो तर आम्ही सारखं प्रार्थना करत असतो, एकटा असं प्रवासात असं तरी बोलत राहतोय.